झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर वेलकम बॅक। झी 24 तास वर आपण पाहताय चॅनल कट्टा। उंच माझा झोका या मालिकेमध्ये आता रमाबाईंचा एक वेगळा पैलू पाहायला मिळणार आहे, तर दुसरीकडे रानड्यांच्या वाड्यामध्ये उभा राहिलाय एक पेच। नक्की घडतंय तरी काय, चला पाहूयात। मला वाटलेच होते तापलेले मस्तक थंड झाल्यावर बाळम भटजींनी रानड्यांच्या वाड्यातून जाण्याची तयारी केली। आमचे वरमाचे सगळ्यांसमोर उघडे केलेत। घरामधली ही सुख शांती अशीच कायम राहो म्हणून गणपतीची पूजा करून भाऊसाहेबांनी टाकलेली जबाबदारी त्यांनी आजवर निभावली। मात्र आता वयोमानानुसार त्यांनाही थकवा आल्यानं या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली। आजवर तुझे कृपाशीर्वाद होते म्हणून हा डोलारा सांभाळू शकलो। आता मात्र शक्ती संपली। हे सारे सोडून जाण्याची प्रेरणा ही तूच दिलेला संकेत आहे असे मी समजतो। माझ्या मागे या घरावर या माणसांवर लक्ष ठेव। तुझ्या कृपेचे छत्र कायम त्यांच्या माथ्यावर असू दे। पण बाळम भटजी आणि त्यांच्या या निर्णयाचे रानड्यांच्या घरातही पडसाद उमटले। मी काय म्हणते, आपण हिशेबासाठी आणि बाकी साऱ्या कामांसाठी दुसरी माणसे नेमूया। तुम्हाला हवे तर तुम्ही फक्त देखरेखीचे काम करा आणि आराम करा। मनास वाटेल तेव्हा अधून मधून लक्ष घाला म्हणजे झाले। नाही, असे दुसऱ्यावर अवलंबून नीट काम होणारच नाही आमच्याकडून। खरे तर माई अशा प्रकारे पर्याय सुचवून मला मोहात पाडू नका। शिवाय अशी दुरून जबाबदारी घेणे मला जमणार नाही। माई, निवृत्ती म्हणजे पूर्ण निवृत्ती झाली पाहिजे। प्रपंचात राहून निवृत्ती साधण्या इतकं मनोबल माई माझ्याकडे नाही। तेव्हा येथून दूर जाणेच इष्ट। माई, मलाही आता मनस्वास्थ्याची नितांत गरज आहे। तर इथे विठू काकांनी बाळम भटजींना थोपवण्यासाठी एक युक्ती केल्याचं ते सांगतात, तेव्हा घरातल्या सगळ्यांनाच दिलासा मिळतो। काय? सकाळी बाळम भटजींचे बोलणे ऐकून जाणवले की त्यांचा निर्णय पक्का झाला आहे। आता माधवाखेरीज त्यास कोणीही थांबवू शकत नाही। तेव्हा दुपारी जाऊन मी तशी तार केली आहे। हो बाई, नाही म्हणजे बरे झाले हो। म्हणजे आता तार मिळाली तरच काहीतरी आशा। काय झाले? खूप काळजीत दिसतेस। दुसरीकडे धुळ्याला शेजारच्या छोट्या सखूचा बालविवाह पार पडणार असल्याचं रमाबाईंना समजतं आणि त्यांना धक्काच बसतो। सखूचे लग्न ठरते आहे? हो, माझी मोठी बहीण मालशांकडे दिली आहे। तिच्याच नात्यातला आहे मुलगा। आता भाऊ तिला घेऊन जातील आणि मुहूर्त ठरला म्हणजे घरच्यांना बोलून घेतील लग्नाला। म्हणजे लग्नाचे नक्कीच म्हणावयाचे? हो। इवलीशी सखू आता विवाहबद्ध होणार याची त्यांना काळजीही वाटू लागते आणि हीच काळजी त्या माधवरावांना बोलून दाखवतात। मला खरेच कळत नाही, एकीकडे सखूचा विवाह थांबवण्यासाठी आता रमाबाई प्रयत्न करणार असंच दिसतंय। त्या निमित्तानं रमाबाईंचा एक वेगळा पैलू आपल्या समोर येणार आहे। दुसरीकडे सखूच्या बाबतीत हा इतका आंधळेपणा का? या लग्नातले धोके त्यांना समजत नसतील का? आता मात्र शक्ती संपली। तर दुसरीकडे रानड्यांच्या वाड्यात बाळम भटजींना थांबवण्यात रानडे कुटुंबियांना यश येतं का, हेच पाहायचंय। झी 24 तासासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। या माणसांवर लक्ष ठेव। झी 24 तास एक पाऊल पुढे।